जय शिवराय, जय महाराष्ट्र. एक वडील आपल्या मुलाला शाळेत सोडायला जातात. वडिलांना ड्युटीवर जायचं राहतं, शाळेत सोडतात आणि मुलगा म्हणतो, पप्पा तुम्ही मला घ्यायला यायचं. वडील म्हणतात, ठीक आहे, 100% मी तुला घ्यायला येईल. आणि जसे वडील मुलाला शाळेत सोडतात, त्यानंतर एक 500 मीटर पुढे जातात की धरती हलायला लागते आणि कळतं की भूकंप होते आणि 5 मिनिटात सगळ्या बिल्डिंगी वगैरे सगळे खाली पडतात. आणि तो माणूस पुढे जातो आणि तसाच पळत 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 आपल्या मुलाच्या शाळेकडे जातो आणि मुलाच्या शाळेकडे बघतो ती सगळ्या ज्या बिल्डिंग्स खाली पडलेल्या असतात आणि तिथं सगळा असा कच जमा झालेला राहतो आणि तो त्या मुलाचं नाव घेतो, सोनू सोनू सोनू, पण काय आवाज ऐकू येत नाही. आणि तो इकडं जी माती साचलेली असते, ढीग साचलेला राहतो मातीचा, तो बाजूला करून आपल्या मुलाचं नाव घेतो, परंतु काही आवाज ऐकू येत नाही. तिथे अनेक सारे लोक येतात आणि म्हणतात की आता काही उपयोग नाही, परंतु तो धीर सोडत नाही आणि एका ठिकाणी असं मातीचा ढीग जो आहे तो बाजूला करत राहतो आणि बाजूला करत राहिला की थोड्या वेळाने त्याला असा काहीतरी आवाज येतो आणि तो बाजूला मातीचा ढीग करतो आणि त्याच्याबरोबर बाकीचे जण येतात आणि तो मातीचा जो ढीग आहे तो बाजूला करतात आणि त्या ढीग खाली, मातीच्या ज्या ढिगारा आहेत त्याच्या खाली ते मुलं अडकलेले असतात आणि त्याचा मुलगा असतो. तो त्या मुलाला बघतो, अरे सोनू. तो त्या मुलाला वरती काढतो. त्या मुलगा वरती आल्यानंतर तो मुलगा म्हणतो त्या वडिलांना की पप्पा याच्या खाली माझे 2 मित्र आहेत, त्यांनाही बाहेर काढा. आणि तो मुलगा सांगतो आणि त्याप्रमाणे त्याचे वडील त्या 2 मुलांनाही बाहेर काढतात, त्याच्या मित्रांना. तेव्हा तो मुलगा असतो त्याच्या मित्रांना म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझे पप्पा येतील म्हणून. माझे पप्पा आले आणि त्यांनी मला वाचवलं. तर एवढं नातं हे विश्वासाचं असलं पाहिजे, एवढा विश्वास हा नात्यामध्ये असला पाहिजे, त्यामुळेच ते नातं टिकत असतं. जय शिवराय, जय महाराष्ट्र.